एन्झायटीमुळे निगेटिव्ह हार्मोन्स वाढतात. आपल्याला काय करायचं की निगेटिव्ह हार्मोन्सचं पॉझिटिव्ह हार्मोन्समध्ये रूपांतर करायचं आहे. तर ते कसं करायचं? समजा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते. आपल्याला काय करायचं आहे? त्या व्यक्तीला कॉल करून फोनवरती बोलायचं आहे. त्यामुळे काय होतं की ऑक्सिटॉक्झिन नावाचं एक हार्मोन्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतं. आणि ऑक्सिटॉक्झिन काय आहे? तर लव्ह हार्मोन्स आहे. अजून काय करता येईल आपल्याला की समजा आपल्याला एन्झायटीसारखं वाटलं तर आपल्याला काय करायचं? थोडंसं फास्ट पळायचं आहे. त्यामुळे काय होते? एंडोस्प्रिन नावाचं एक हार्मोन्स आपल्या ब्रेनमध्ये सिक्रेट होतो. त्यामुळे आपल्याला छान वाटतं. दुसरं काय करू शकतो आपण? आपण जेव्हा चांगल्या लोकांना भेटतो त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये डोपामाइन रिलीज होतं. आता डोपामाइन हे सुद्धा मूड बॅलन्स करणारं एक हार्मोन्स आहे. तसंच सेरोटोनिन नावाचं हार्मोन्स ही आपला मूड बॅलन्स करतं. म्हणजे आपल्याला ॲक्च्युअल काय करायचं आहे की आपल्याला जेव्हा वाटेल की आपल्यामध्ये एन्झायटी निर्माण झालेली आहे तर आपल्याला त्यावेळेस काय करायचं आहे की ह्या 4 हार्मोन्सपैकी कोणतं तरी एक